ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कार दुभाजकाला धडकून कारचा चक्काचूर, एअरबॅग उघडल्याने जीवितहानी टळली। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजीक शिरोली मशिदीच्या समोर भरधाव कार दुभाजकाला धडकल्याची घटना घडली। ही घटना आज बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास घडली। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इब्राहिम अमीर हमजा पुणेकर वय 80 यांचा कोल्हापूर येथील शाहूपुरी व शिरोली औद्योगिक वसाहतीत ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे। नेहमीप्रमाणे ते दुपारी कोल्हापूर ऑफिसचे काम आटपून शिरोली औद्योगिक वसाहतीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयाकडे येत होते। दुपारी 3:30च्या सुमारास MS09 FP 8091 या क्रमांकाच्या क्रेटा गाडीतून ते शिरोली येथील मशिदी समोर आले असता या ठिकाणी नागाव फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे। या ठिकाणी या असणाऱ्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने व गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी नियंत्रित करता न आल्याने गाडी दुभाजकास धडकली। धडक इतकी जोरात होती की जवळपास 2 ते 3 दुभाजकास ही कार धडकली। या धडकेत महागड्या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे, पण गाडीतील एअर बॅग्स उघडल्याने जीवितहानी टळली। स्थानिक लोकांनी त्यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढले। त्यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली होती व ते भयभीत झाले होते। ही घटना समजताच तात्काळ त्यांचे नातेवाईक घटनास्थळी आले व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं। अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती। तसेच सायंकाळी 6च्या सुमारास अपघात झालेली गाडी क्रेनने बाजूला काढताना मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती। महान करेसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।